आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. पोलीस मित्र असोसिएशनचा लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026चा ज्ञानदीप तपस्विनी पुरस्कार विजया सहदेव डंबाळ यांना जाहीर झाला. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं गेली अनेक वर्षे शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता तसेच अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026चे आयोजन करण्यात आले असून इचलकरंजीतील खाजगी शिक्षिका विजया सहदेव डंबाळ यांना त्यांच्या खाजगी शैक्षणिक कार्यासाठी ज्ञानदीप तपस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते आणि इचलकरंजी महिला शहर अध्यक्ष अजा वाघिरे, शहर उपाध्यक्ष सोहिला रंगारज यांच्या उपस्थितीत देण्यात आले. इचलकरंजीतील आर.के. नगर येथील खाजगी क्लासेसमधून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या विजया डंबाळ यांनी वैयक्तिक मार्गदर्शन करत शैक्षणिक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा विशेष प्रयत्न करत आहेत. नवनवीन उपक्रम राबवत शाळेकडे विद्यार्थी संख्या वाढावीत म्हणून स्कॉलरशिप, कला, क्रीडा आणि इतर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या खाजगी शैक्षणिक कार्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि याबद्दल त्यांनी थोडक्यात माहिती दिली. नमस्कार. नमस्कार. पोलीस मित्र असोसिएशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 साठी आपली निवड करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. ज्ञानदीप तपस्विनी हा पुरस्कार तुम्हाला जाहीर करण्यात आलेला आहे. तुमच्या शैक्षणिक क्षेत्रातली जी वाटचाल आहे त्या संदर्भात हा पुरस्कार तुम्हाला जाहीर करण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुमचे नाव, तुमचा परिचय आणि थोडक्यात माहिती शैक्षणिक क्षेत्रातील तुमच्या असं थोडक्यात आमच्या. नमस्कार. माझे नाव सौ विजया सहदेव डंबाळ. माझा जन्म वडगोल, तालुका चिक्कोडी, कर्नाटकात झालेला आहे एका शेतकरी कुटुंबात. माझं प्राथमिक शिक्षण लाटवडी विद्या मंदिर, तालुका शिरोळ येथे झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल अब्दुल लाट या शाळेत माझं 10वीपर्यंत पूर्ण झालेलं आहे. परत त्या शाळेमध्ये मी ज्युनियर कॉलेज केले 11वी-12वी. त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मी इचलकरंजी येथे कन्या कॉलेज आणि AC कॉलेजमध्ये पूर्ण केलेले आहे. त्याच्यानंतर मी लग्नानंतर मी B.Ed केले शाहूवाडी SNDT विद्यालय युनिव्हर्सिटी मुंबई येथून माझं B.Ed कंप्लीट झालेलं आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये मी तिथं पास झालेले आहे. आणि त्याच्यानंतर मग आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे 2006 नंतर. तुम्ही खाजगी क्लासेस घेताय? हो, खाजगी घेत. कधीपासून घेताय? 2006 पासून. हा, 2006 पासून ते आजपर्यंत म्हणजे जवळ या जूनला 20 वर्ष झाले तुम्ही क्लासेस घेताय. क्लास घेताना असं कितवीपासून कितवीपर्यंत घेताय? मी सुरुवातीला लहान गटापासून 9वी पर्यंत घेत होते. मग 9वीची बॅच पुढे वाढवत गेले, 10वी पर्यंत घेत होते मी. ज्यावेळी माझी कुटुंब संख्या वाढत गेली तसं मी थोडं बॅचेस कमी केले. मग आता सध्या माझे लहान गटापासून 8वी पर्यंतचे क्लासेस सुरू आहेत. 1ली ते 8वी पर्यंत. कोणत्या प्रकारची तयारी करून घेता तुम्ही? त्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी असू दे, ITS, MTS, गणित प्रावीण्य, या सगळ्या स्पर्धा परीक्षेची. त्याच्याच बरोबर त्यांचे इंग्लिश आणि मॅथ्स दोन्ही विषय परफेक्ट करून घेते त्यांच्याकडून. म्हणजे शाळेत जे शिकवते त्याच्या व्यतिरिक्त मी एक्स्ट्रा अभ्यास मुलांना देऊन त्यांच्याकडून तयारी करून घेते. शाळेत जे शिकवलं जातंय तर ते परफेक्ट तुम्ही त्याची उजळणी आणि परत करून घेताय? हो, घेते. ते करत असताना तुम्ही शाळेतल्या शिक्षणापेक्षा वेगळं काय असं नाविन्यपूर्ण शिकवत असता? हो, कारण जे मुलांना तिथं इंग्लिश असू दे किंवा गणित असू दे, जे शिकवलेलं असते त्याच्या पुढं त्यांनी जाऊन कसं म्हणजे गणिताचे वगैरे काय तयारी करता येईल त्या पद्धतीने मी त्यांची तयारी करून घेते. त्यांचं वाचन असू दे. काही मुलं तर अशी आहेत की माझ्याकडे 5वी-6वीला असली तरी त्यांना ABCD सुद्धा येत नाही, पण त्या मुलांची मी परफेक्ट तयारी करून त्यांना 7वी पर्यंत जोपर्यंत ते माझ्याकडे पूर्णपणे तयार झालेली मिळतील तुम्हाला. तुम्ही एवढे 20 वर्ष झालं क्लासेस घेताय,
यामध्ये असं म्हणजे शाळेतल्या तयारीनुसार ज्या शाळेतल्या क्रीडा स्पर्धा किंवा ज्या बुद्धिमत्तेच्या याच्या ज्या स्पर्धा असतात किंवा याच्यात ज्या स्पर्धात्मक याच्यात भाग घेतल्यानंतर ते विद्यार्थी असे काय आलेत बाबा त्या हो. याच्यात मी तुम्ही एक 2 वर्ष अबॅकसचा क्लास घेत होते हां. आणि त्याच्यामध्ये 4 मुलं माझी अबॅकसमध्ये आलेली आहेत राष्ट्रीय लेव्हलला. त्याच्यानंतर मला हे सगळे बॅचेस लोड झाले म्हणून मी अबॅकस आता बंद केलेलं आहे. बंद केलं. पण रेग्युलर क्लासेस म्हणजे सुरू आहेत. केलेलं आहे. हो. मग इंग्लिश माध्यम आहे की मराठी माध्यम आहे तुमच्या? माझं शिक्षण आहे ते मराठी माध्यम आहे. हां. पण मी आता क्लास घेते ते इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यम दोन्हीही घेते. दोन्ही घेत आहे. हो. विद्यार्थ्यांचा बुद्धिगुणांक कसा तुम्ही विकसित करण्याचा प्रयत्न करताय? मी सुरुवातीला त्यांना छोट्या-छोट्या गोष्टीतून म्हणजे हं. एकदम छोट्या पायरीपासून एकदम सोपी पद्धत त्यांना शिकवायला जाते मी. हं. त्यातून त्यांना जर कळत नसेल तर काही असं आयडिया द्यायची त्यांना. हं. मग ते त्यातून तरी ते होता म्हणजे कळतंय का त्यांना हे बघते मी. हं. तेही त्यांना होत नसेल तर मग त्यांच्याबरोबर एखादा खेळ वगैरे खेळून मग त्यांना तो अंक वगैरे कसं समजता येईल का, इंग्लिशचा तो शब्द समजेल का ह्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. प्रयत्न करत आहे. तुम्ही एक खाजगी क्लासेस घ्यायला चालू केला. त्याच्या अगोदर तुम्ही असं काही शासकीय भरतीसाठी काही तुमच्या स्वतःच्या हो, खूप वेळा प्रयत्न केले. पण हं. काही लोकल राजकारण वगैरे असल्यामुळं ते माझं 1-2 वेळा काम होता राहिलं. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आता खाजगी क्लासेसच सुरू करायचे. Classes कारण सुरू. मुलांकडं लक्ष द्यायला सुद्धा कोणी नव्हते. हं, हं, हं. त्यामुळं हा निर्णय आम्ही दोघांनी मिळूनच घेतला. घेतलं. काय वाटते तुम्हाला असं म्हणजे मुलं ज्यावेळी शाळेतून इकडं येतात थोडंसं मनोरंजन सुद्धा असते मुलांना महत्वाचं काय आणि तुम्ही काय बघता त्यात मुलांना आवड कशात आहे हां. की आपण आई वडिलांनी पाल्यांनी म्हणजे पालकांनी त्यांच्यावर लादलेला अभ्यास की त्यांच्यात मुळात जी आवड आहे त्याच्याकडचा कल दोन्हीपैकी तुम्हाला काय वाटते? मी कुठल्या त्या पद्धतीने? पालकांना सांगते म्हणजे त्या हं. मुलांचं इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्यांना आवड कशामध्ये आहे. हं. त्या पालकांना मी बोलवून सांगते, हं. "हां बाबा ह्याला चित्रकलेत आवड आहे किंवा आर्टमध्ये आवड आहे, तर हं. त्यांनी त्याच्यामध्ये प्रगती करू देत." म्हणून असं मी त्या पालकांना बोलवून सांगते मी. आणि जास्तीत जास्त तुम्हाला जर हं. त्याची माहिती नसेल तर मला येऊन विचारा. हं. मी त्याची माहिती तुम्हाला देईन म्हणून त्यांना पालकांना सांगते. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्याकडनं आणि काय तयारी करून घेताय? अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे त्यांना इथे थोडा टाईमपास किंवा मनोरंजन होण्यासाठी एक 10 मिनिटं वेळ द्यायचं. तिथल्या इथं गेम्स खेळायचे किंवा इंग्लिशचे स्पेलिंग्सच्या स्पर्धा घ्यायच्या. ते मी क्लासमध्ये करून घेते त्यांच्याकडून. हस्ताक्षराचं काय तुम्ही त्यात म्हणजे असं काय म्हणजे मुलांचं हो. हस्ताक्षर महत्वाचा पाया हा हां, हस्ताक्षर. हस्ताक्षरच आहे. त्यांना हस्ताक्षर सुधारण्यासाठी मी खाचपाटीचा वगैरे उपयोग करून घ्यायला सांगते. म्हणजे त्याच्यावर गिरवून त्यांचं अक्षर कसं सुधारतील. रोज शुद्ध लेखन एक 5 ओळी लिहिण्यासाठी वगैरे मी देते. मॅडम आपल्या शैक्षणिक खाजगी क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही जी विद्यार्थ्यांना उभारी देताय आणि पाठबळ देताय त्यांची तयारी पूर्णपणे शाळेतनं आल्यानंतर थोडंसं पालकांना जितकं लक्ष देता येत नाही त्या पद्धतीनं तुम्ही एक पालक म्हणून सुद्धा आणि एक शिक्षिका म्हणून तुम्ही त्या मुलांना घडवण्याचं उद्याचं भारताचं भविष्य आहे ते तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करत आहात. त्याबद्दल तुमचं पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं तुम्हाला ज्ञानदीप तपस्विनी हा पुरस्कार जाहीर करण्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. आणि तुम्हाला काय वाटते पोलीस मित्र असोसिएशननं तुम्हाला पुरस्कार जाहीर केल्याबद्दल? मला पहिल्यांदा ऐकल्यानंतर खूप छान वाटलं. म्हणजे आपण हे काही करतोय हे दुसऱ्यांना माहीत आहे आणि त्यांनी नाव सुचवल्याबद्दल मी खूप खूप त्यांचे आभारी आहे. आणि खूप छान वाटलं मला. मिस्टरांना सांगितल्यानंतर सुद्धा ते एकदम खुश झाले आणि खरोखर या पुरस्कारासाठी तू पात्र आहेस. तुझा संघर्ष मी बघत आलोय म्हटले ते. त्यामुळे तू घेऊ शकतेस. आणि मी पोलीस मित्र असोसिएशनला खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद. नमस्ते. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.